दिवसातील राजकर्ते हे पराक्रमी आहे, सामर्थ्यशाली आहे. मग त्यांच्यावर मात करायची झाली तर कनक आणि कांता हे दोन मार्ग आहे. देवर्षी काय बोलता? काय बोलतो? तुम्हाला काही कामधंदा नाही? काय झालं? कनक म्हणजे सुवर्ण. हो, त्या राजकर्त्यांकडे पुष्कळ आहे. ते कशाला याचा आवडत होती? हो, समजू शकतो मी, कनक भरपूर आहे, पण कांता कांता तिथं काय? सुंदर अशी स्त्री, कांता म्हणजे सुंदर अशी स्त्री तू एक निर्माण कर. ती सुंदर स्त्री त्या राजकर्त्यांच्या जीवनात गेल्यानंतर त्या राजकर्त्यांचं जीवन उद्ध्वस्त करेल. राजकर्ते तिथंच संपले. देवर्षी एखाद्या सुंदर तरुणाने जर का राजकर्त्यांच्या जीवनात प्रवेश केला असेल, राजकर्त्यांचा जीवन संपलाच म्हणून झाला. मला जन्माला देणारी माझी मातृपितृ देवता कोण आहे, कुठं आले, असे अनेक प्रश्न माझ्या डोळ्यासमोर उभे राहिले. पण या माझ्या साऱ्या प्रश्नांची उत्तर कोण देणार आहे? कोण देणार? प्रश्नांची उत्तर मी देतो. जिथं उभी आहेस हे तुझ्यासाठी अनोळखी आहे. हो, आणि म्हणून ज्याने तुला जन्माला घातलं ती तुझी पितृदेवता. म्हणजे माझी पितृदेवता आपण आयुष्य खरंच समाधान वाटलं, मन समाधानी झालं. हसते लक्ष तरी दे. ओळख होती का? काय काय समजतच नाही. मी नमस्कार करण्यासाठी पुढे येते, पण तुम्ही तर राहतच नाही एका जागी. नमस्कार लांबू, मी स्त्रियांपासून आहे, सांग तिला. असं मला कळलं. मी म्हटलं दोन चरणांना स्पर्श करावा आणि नमस्कार करावा. गुरु नमस्कार कर. याच्यापूर्वी तसे दिवस होते. 50 जडींबरोबर लग्न करायचा अनुभव सुद्धा आहे, पण आता दूर असतो. आता दूर असतो, आता ब्रह्मचारी. या 50 जणींचा अनुभव आलेला आहे. बरोबर आहे. पण नाव तरी सांगा यांचं. नाव असामान्य व्यक्तिमत्व नव्हे, निखंडाची भ्रमंती, सज्जनांचा उद्धार व्हावा आणि दुर्जनांचा विकास व्हावा प्रित्यर्थ साऱ्या ठिकाणी ज्यांची भ्रमंती असते, त्रैलोक्य वंद्यपुरुष देवर्षी नारद म्हणतात ते. बापरे, म्हणजे नाही, म्हणजे एवढं सारं तुमच्याकडे आहे. मन समाधानी झालं. मला आवडत पण नाही जवळ आलेला, पण आवडत नाही. आशीर्वाद नमस्कार लावून काय तो. हो नारायण. पण तरी सुद्धा थोडं जवळ येऊन बोलते, कारण आता एवढं तुमच्याकडे आहे. फक्त आशीर्वाद तरी द्या मला. आशीर्वाद आशीर्वाद आशीर्वाद. जरा भीती वाटते ग नारायण, कारण तुमचा थोरा मोठ्यांचा आशीर्वाद मी माझ्यावर नियंत्रण ठेवलेलं आहे, पण भीती वाटते. काही हरकत नाही. पण बाबा, आज मला मात्र मनात प्रश्न